नमस्कार. मुलांच्या आयुष्यामध्ये संस्कारांना किती महत्त्व आहे याबद्दल आज आपण बोलणार आहोत. मुलं चुकली, त्यांनी काही अपराध केले किंवा त्यांनी काही चुका केल्या की आपण चटकन असं म्हणतो की त्या मुलाला अजिबात वळण नाही, त्याला शिस्त नाही, त्याच्या आईवडिलांनी त्याच्यावर काही संस्कारच केले नाहीत. पण माझा एक साधासा प्रश्न आहे पालकांनो, की खरोखरच आपल्यावरती आपल्या आईवडिलांनी ज्या पद्धतीने संस्कार केले तसे जाणीवपूर्वक संस्कार आपण करतो आहोत का? खरोखर प्रत्येक पालकाने, माता पालकाने, पिता पालकाने हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे की मूल जन्माला येण्यापासून आपल्याकडे संस्काराला सुरुवात होते. त्याच्यात गर्भसंस्कार आहेत, उपनयन संस्कार आहेत, विविध प्रकारचे एकूण 16 संस्कार आहेत. मी असं म्हणेन की आजच्या अतिशय गतिमान युगामध्ये कदाचित तुम्हाला हे सगळं करणं जमणार नसेल, पण नक्कीच सकाळी आंघोळ झाल्यानंतर देवापुढे उभं राहून नमस्कार करणं, घरातल्या मोठ्यांना नमस्कार करणं, बाहेरून आल्यानंतर हातपाय धुणं, संध्याकाळच्या वेळेला शुभम करोती म्हणण्यासाठी देवासमोर दिवा लावणं आणि दिवा लावल्यानंतर हात जोडून त्या ठिकाणी शुभम करोती म्हणणं. पूर्वीच्या काळी जसं आपण परवच्या म्हणायचो, गणपती अथर्व शीर्ष म्हणायचो, आपण खरोखरच या मुलांना जाणीवपूर्वक ह्या गोष्टी करायला शिकवणं खूप आवश्यक आहे. कारण हेच खरे संस्कार आहेत. आपण त्या संस्कारांना खूप मागे टाकून दिलेलं आहे आणि आता आपण अचानकपणे असं म्हणतोय की मुलांना शिस्त नाही, वळण नाही, संस्कार नाही. कदाचित काही लोकांना असं सुद्धा वाटेल की नुसतं हे सगळं पाठांतर केलेलं तिथे घोकलं, मग देवासमोर उभं राहून हात जोडले म्हणजे त्याच्यावरती संस्कार होतील का? तर आपण हे समजून घेऊयात की नेमकं संस्कार म्हणजे तरी काय. संस्कार याचा अर्थ असा आहे की तुमच्यामधले जे काही पशुतेचे गुण आहेत ते निघून जावेत आणि मानवतेचे किंवा माणुसकीचे गुण मुलामध्ये यावेत, याच्याकरता हे सगळं आपण करत असतो. मग एका पद्धतीने असं आपण म्हणूयात की जसं अन्न हे कच्च्या स्वरूपामध्ये असतं, त्याला आपण चिरतो, शिजवतो, उकडतो, तळतो आणि खाण्याला योग्य असं अन्न बनवतो, तसंच माणसाच्याही बाबतीमध्ये त्याच्यावर संस्कार करणं म्हणजे त्याच्या शरीरावर, त्याच्या मनावर आणि त्याच्या बुद्धीवर, आत्म्यावर, विचारांवरती संस्कार करतो. म्हणजे त्याच्यात चांगला बदल घडून यावा. कारण सातत्याने काही चांगलं मुलांना ऐकायला मिळालं तर निश्चितपणे त्यांची मनोवृत्ती, त्यांची विचारशक्ती, त्यांची बुद्धी, त्यांना जे काही वाटतं ते विचार, हे सगळं काही शुद्ध करता येऊ शकतं. आणि ह्या शुद्ध करण्यासाठी आपल्याला कुठल्या बाकीच्या गोष्टींची गरजच नाही आहे. चांगल्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे पालक म्हणून आपलं काम आहे. कितीही गतिमान आयुष्य झालं, कितीही काळ पुढे लोटला तरी मुलांना आपल्या चांगल्या ग्रंथांची, मग ते पौराणिक असोत, ऐतिहासिक असोत, देवाधर्माचे असोत, काहीच हरकत नाही आहे शिकवायला. आणि आपण हे सगळं करण्यामध्ये इतकं मागे पडत चाललेलो आहोत की आता आपण अचानकपणे मुलांमध्ये काही जर वेगळे बदल दिसायला लागले की आपण मुलांना दोष देतो. पण पालक या नात्याने संस्कार याचा अर्थ चांगले बदल घडवण्यासाठी ह्या गोष्टी करणं खूप आवश्यक आहे. आणि ही शिस्त, ही सवय आपण मुलांना लावतो म्हणजे संस्कार करतो. म्हणजे एका परीने या समाजामध्ये जगण्यासाठी एक चांगली व्यक्ती बनवणं म्हणजे संस्कार करणे. तुम्ही तुमच्या घरामध्ये बोलता कसं, चालता कसं, व्यक्त कसं होता, एकमेकांविषयी काय मतं व्यक्त करता, कोणत्या पद्धतीने बोलता, लोकांशी कसं वागता, त्यांना किती समजून घेता, हे सुद्धा संस्कारच आहेत. हे संस्कार प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून पालकांना माझी अशी विनंती आहे की कुणाला तरी दोष देण्यापेक्षा आपल्या छोट्या मुलाला सुरुवातीपासून जर आपण चांगल्या पद्धतीची शिस्त आणि सवय लावली, चांगल्या पद्धतीचं ऐकायला, बोलायला, त्याच्या मेंदूपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, संस्कार केले तर नक्कीच मूल एक चांगला नागरिक बनेल. धन्यवाद.